तर पुढचा फायलम कोणता आहे बघा, फायलम इकायनोडर्मेटा. आता इकायनोडर्मेटा या वर्डला जर का आपण स्प्लिट केलं तर इकायनसचा अर्थ असतो स्पाईन आणि डर्मा म्हणजे स्किन. तर यांच्या स्किनवरती आपल्याला स्पाईन्स पाहायला मिळतात, म्हणजे काटे पाहायला मिळतात, म्हणून त्याला आपण इकायनोडर्मेटा असं म्हणतो. आता एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर अस्टॅरिस हे त्याचं सायंटिफिक नाव झालं, सी स्टारचं. अस्टॅरिस याला आपण सी स्टार म्हणतो. त्यानंतर कुकुमेरिया याला आपण सी कुकुंबर असं म्हणतो. इकायनस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सी अर्चिन. त्यानंतर अँटेडॉन विच इज कॉल्ड ॲज सी लिली. त्यानंतर ऑफिओथ्रिक्स ज्याला आपण बिटल स्टार असं म्हणतो. तर हे काही एक्झाम्पल्स आपल्याला इकायनोडर्मेटा या फायलमध्ये असणाऱ्या ॲनिमल्सचे पाहायला मिळते. यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते सांगितलेले आहेत बघा. तर दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन, फक्त आणि फक्त समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात. सॉलिटरी आहेत, म्हणजे एकटे राहणारा पसंत करणारे आहेत. त्यानंतर सेडेंटरी आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर राहणारे, हालचाल न करणारे. सम आर फ्री लिव्हिंग. ग्रिगॅरियस आहेत, ग्रिगॅरियस म्हणजे एकत्रितरित्या कळप करून राहणारे, त्यांना आपण म्हणतो कॉलनी करून राहणार, त्यांना ग्रिगॅरियस म्हणतो. त्यानंतर बेंतिक आहे, बेंतिक म्हणजे समुद्राच्या तळाला राहणारे, ठीक आहे, त्यांना आपण बेंतिक असं म्हणतो. तर नेक्स्ट कॅरेक्टर यांच्या बॉडी सिमेट्री बद्दल आहे. बॉडी सिमेट्री कशी आहे सांगितलेलं आहे, तर बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी आहे आणि पेंटामेरस सिमेट्री आहे. तर बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, तर या बॉडीला, आता हा स्टारफिश आहे, ह्याचं एक्झाम्पल काय, स्टारफिश जर का घेतलं तर या बॉडीला आपण बरोबर सेंट्रल ॲक्सिस मधून कट केली तर या बॉडीचे दोन इक्वल पार्ट मिळतात, त्याला आपण बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी असं म्हणतो. पुढे काय म्हटलेलं आहे, विथ पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस सिमेट्री म्हणजे कसलं रे, पेंटामेरस सिमेट्री म्हणजे हा आहे यांचा सेंट्रल ॲक्सिस, ठीक आहे, हा सेंट्रल पार्ट. आता या सेंट्रल ॲक्सिसच्या साईडला आपल्याला 5 आर्म्स पाहायला मिळतात, ठीक आहे. एक दुसरा आर्म आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे आणि हा पाचवा आहे. तर अराउंड द सेंट्रल ॲक्सिस हा झाला त्यांचा सेंट्रल ॲक्सिस, ठीक आहे, हा सेंट्रल ॲक्सिस. या सेंट्रल ॲक्सिसच्या साईडला 5 आर्म्स हे अरेंज झालेले. 5 पेंटामेरस, पेंटा म्हणजे 5, तर पेंटामेरस अरेंजमेंट याला म्हणायचं, पेंटामेरस अरेंजमेंट. तर अराउंड द सेंट्रल ॲक्सिस देर आर 5 आर्म्स. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, हा पाचवा, असे टोटल 5 आर्म्स या सेंट्रल ॲक्सिसच्या अराउंडला अरेंज झालेले. त्याला म्हणायचं पेंटामेरस सिमेट्री. त्यांची बॉडी कशी आहे, बॉडी स्पेरिकल असू शकते, इलॉंगेटेड असू शकते, स्टार शेप आपण आताच बघितलं, ठीक आहे. तर स्पेरिकल, इलॉंगेटेड आणि स्टार शेप बॉडी यांचे असू शकते. त्यानंतर पुढे काय सांगितलं, एंडोस्केलेटन. एंडो म्हणजे आत, स्केलेटन म्हणजे हाडे. तर एंडोस्केलेटन कशापासून बनलेलं आहे, एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स. आता ऑसिकल्सचा अर्थ असतो बाळांनो बोन्स, ठीक आहे, आणि हे बोन्स जे आहे ते कशापासून बनलेले आहेत, कॅल्शियम पासून बनलेले आहेत, म्हणून त्याला आपण कॅल्कॅरियस ऑसिकल्स असं म्हणतो. त्यानंतर त्यांच्या बॉडीवरती स्पाइन्स प्रेझेंट आहेत, स्पाइन्स म्हणजे काटे प्रेझेंट आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतो, या फायलमधील ॲनिमल्सना इकायनोडर्मेटा. इकायनो म्हणजे स्पाइन्स, काटे, डर्मा म्हणजे स्किन, तर यांच्या स्किनवरती स्पाइन्स आहेत, काटे आहेत, म्हणून याला आपण इकायनोडर्मेटा असं म्हणतो. आता नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलंय, बॉडी इज विदाउट डेफिनेट बॉडी डिव्हिजन, इन्स्टेड देर आर 2 साइड्स ॲज ओरल अँड अबोरल. याचा अर्थ काय, तर आपल्या बॉडीला जसं पर्टिक्युलर शेप आहे तसं या फायलमधले जे ॲनिमल्स आहेत ते वेगवेगळ्या शेपचे आहेत, त्यांच्या बॉडीला पर्टिक्युलर शेप नाही आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, विदाउट डेफिनेट बॉडी डिव्हिजन. डिफरंट म्हणजे पर्टिक्युलर, पर्टिक्युलर यांच्या बॉडीला शेप वगैरे काय नाही आहे, त्यामुळे याला म्हणायचं विदाउट डेफिनेट बॉडी डिव्हिजन. मग आता बॉडीला पर्टिक्युलर शेप नाही आहे, परंतु त्यांच्याकडे ओरल आणि अबोरल साईड आहे. आता ओरल आणि अबोरल साईड याचा अर्थ काय, आता ओरल आणि अबोरल साईड याचा अर्थ नेमका काय बघा, तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल, ओरल साईड म्हणजे कोणती, ज्या साईडला माउथ आहे त्याला म्हणायचं ओरल साईड, आणि अबोरल साईड म्हणजे काय, त्याच्या अपोजिट बाजू, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो अबोरल साईड. ॲब ओरल, ॲब म्हणजे नाही, ठीक आहे, तर अशी साईड जिथं माउथ नाही आहे त्याला आपण काय म्हणायचं, ओरल साईड, आणि अबोरल साईड, आणि ज्या साईडला माउथ आहे त्याला आपण म्हणायचं ओरल साईड. तर अशा यांच्या बॉडीला 2 साईड्स आहेत, एक आहे ओरल आणि दुसरा आहे ॲबोरल. पुढचा पॉईंट काय सांगितलं बघा, द पर्टिक्युलर कॅरेक्टर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेस्क्युलर सिस्टम इन विच वॉटर एंटर्स थ्रू अ मॅड्रिपोराइट. आता मॅड्रिपोराइट काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. तर आता बघा इथं डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल, ती झाली ओरल साईड. ओरल साईडला काय आहे, माउथ आहे. ओरल म्हणजे अपर साईड, या बॉडीचा हे अपर साईड आहे, आणि अबोरल साईड ज्या साईडला माउथ प्रेझेंट नाही आहे, ठीक आहे. आता त्या अबोरल साईडला म्हणजे बॉडीच्या खालच्या साईडला, त्या बॉडीच्या खालच्या साईडला आपल्याला एक स्मॉल ओपनिंग पाहायला मिळतं, पोअर पाहायला मिळतं, ज्याला आपण मॅड्रिपोराइट असं म्हणतो, ठीक आहे, पोअर पाहायला मिळतं. आणि त्या मॅड्रिपोराइट मधून वॉटर जे आहे ते बॉडीमध्ये एंटर करतं, आणि हे वॉटर जे आहे ते कम्प्लीट बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं, ठीक आहे, आणि याला आपण म्हणतो वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर तुम्ही बघू शकता ही आहे बॉडीची माउथ असणारा जो पार्ट आहे तो आहे बॉडीचा डॉर्सल पार्ट, आणि मॅड्रिपोराइट ॲनस
जिथं आहे खालच्या साईडला ॲनस आहे. बॉडी जर का आपण उलटी केली तर त्याच्या खालच्या साईडला आपल्याला ॲनस पाहायला मिळतो आणि त्याच साईडला तिथं सेंट्रल ॲक्सिसच्या साईडला आपल्याला इथं एक ओपनिंग पाहायला मिळतं, ज्याला आपण मॅड्रिपोरेट, ठीक आहे, त्याला आपण मॅड्रिपोरेट म्हणतो. त्यातून वॉटर बॉडीमध्ये एंटर करतो. हे बघा, यांच्या बॉडीवरती स्पाइन्स देखील प्रेझेंट आहे, ती काठी, म्हणून यांना आपण काय म्हणतो, इकायनोडर्मॅटा असं म्हणतो. आणि हे जे आहेत हे कम्प्लीट आर्म्स आहेत त्याचे, 1 2 3 4 आणि हा 5, हे सगळे काय सेंट्रल ॲक्सिसच्या सराउंडिंगला अरेंज झालेले आर्म्स आहेत. आता या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टमचा यूज कशासाठी करतात, ते लोकोमोशनसाठी करतात, मुवमेंटसाठी, फूड कॅप्चरिंगसाठी करू शकतात. कारण वॉटर जे मॅड्रिपोराइडमधून एंटर होणार आहे बॉडीमध्ये, त्या वॉटरमधून फूड आतमध्ये येणार आहे, ठीक आहे, आणि ते वॉटर बॉडीमध्ये गेल्यानंतर ते फूड जे आहे ते ॲब्सॉर्ब केलं जाणार. तर फूड कॅप्चरिंगसाठी सुद्धा या सिस्टम वापर करतात, रेस्पिरेशनसाठी, कारण वॉटरमधून ऑक्सिजन आतमध्ये येणार आहे ऑब्व्हियसली, जो डिझॉल्व फॉर्ममध्ये असणार आहे. तर हे मॅड्रिपोराइडचं फंक्शन आहे. त्याचबरोबर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टमचं फंक्शन आहे जे त्यांच्यामध्ये यूज करतात. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती कंप्लीट आहे, म्हणजे एका साईडला माउथ प्रेझेंट आहे, जे व्हेंट्रली प्रेझेंट असणार आहे ओरल सरफेसला, आणि एका साईडला ॲनस प्रेझेंट आहे, जे ॲबोरल सरफेसला प्रेझेंट असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ओरल साईड आहे जिथं माउथ प्रेझेंट असणार आहे, आणि ॲबोरल साईड जिथं ॲनस प्रेझेंट असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की यांच्याकडे ॲनस देखील आहे, ठीक आहे, ॲनस देखील आहे, त्याचबरोबर माउथ देखील आहे, म्हणजे 2 ओपनिंग यांच्याकडे प्रेझेंट आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्याकडे प्रेझेंट आहे. आता रेस्पिरेशन करण्यासाठी यांच्याकडे पेरिस्टोनियल गिल्स प्रेझेंट आहे. आता या इमेजमध्ये ही इमेज कशाला आहे, तर सी आर्चिन नावाचा जो इकायनोडर्म आहे, तर त्याची ही इमेज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, पेरिस्टोनियल गिल्स म्हणजे कसले गिल्स ते पाहिजे बघा. तर हे आपल्याला माउथ पाहायला मिळते, आणि त्या माउथच्या सराउंडिंगला आपल्याला एक मेम्ब्रेन पाहायला मिळतो, ज्याला आपण पेरिस्टम किंवा पेरिस्टोनियल मेम्ब्रेन असं म्हणतो. आणि त्या पेरिस्टोनियल मेम्ब्रेनवरती आपल्याला गिल्स पाहायला मिळतात, ठीक आहे. आणि ह्या गिल्सचा वापर ते कशासाठी करतात, गॅसेस एक्सचेंजसाठी, रेस्पिरेशनसाठी. आता काही जे इकायनोडर्म्स आहेत त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी आपल्याला रेस्पिरेटरी ट्रीज पाहायला मिळतात, ठीक आहे. आता हे नेमकं रेस्पिरेटरी ट्रीज काय आहेत, तर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आहेत बाळांनो, जे अरेंज झालेले आहेत एका बंचमध्ये, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे रेस्पिरेटरी ट्रीज, ठीक आहे. आणि याच्या थ्रू सुद्धा ते रेस्पिरेशन करतात. तर रेस्पिरेटरी ट्रीज आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतात, रेस्पिरेटरी ट्रीज आपल्याला सी कुकुंबर या इकायनोडर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे आणि एक्सक्रिटरी सिस्टीम हे ॲब्सेंट आहे. आपण मगाशी बघितलं की यांच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. आता एक्सक्रिटरी सिस्टीम देखील यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे, म्हणजे वेस्ट मटेरियल वगैरे रिमूव्ह करण्याची जी सिस्टीम आहे ती सुद्धा यांच्याकडे ॲब्सेंट आहे. परंतु यांच्याकडे माउथ आहे आणि ॲनस आहे, जे एलिमेंटरी कॅनल कंप्लीट आहे, म्हणजे माउथ थ्रू, माउथचं जे ओपनिंग आहे तिथून पुढे आत एंट्री करणार, डायजेशन वगैरे झाल्यानंतर रिमूव्ह ऑफ वेस्ट मटेरियल जे आहे ते ॲनस थ्रू होणार आहे. नर्वस सिस्टीम कशी आहे बघा, नर्वस सिस्टीम इज सिम्पल विथ नर्व रिंग अराउंड द माउथ अँड रेडियल नर्व्स इन द आर्म्स. तर डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की हा स्टारफिश आहे. तर या स्टारफिशमध्ये माउथच्या सराउंडिंगला आपल्याला नर्व रिंग पाहायला, जो माउथ आहे तिथं आपल्याला नर्व रिंग पाहिला. आता नर्व रिंग म्हणजे काय, तर न्यूरॉन्स जर का आपण एकमेकांना जॉईंट केले, हा एक न्यूरॉन आहे, ठीक आहे, त्यानंतर दुसरा न्यूरॉन, त्यानंतर तिसरा न्यूरॉन. तर हा जो न्यूरॉन आहे तो सर्क्युलरली अरेंज झालेला आहे माउथच्या सराउंडिंग, ठीक आहे, इथं त्याला आपण नर्व रिंग असं म्हणतो. आणि याच नर्व रिंग पासून आपल्याला नर्व कॉर्ड पाहायला मिळते. आणि ती नर्व कॉर्ड जी आहे ती कुठे आहे बघा, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट इन द आर्म, ओके. तर आर्ममध्ये आपल्याला रॅडियल नर्व्स पाहायला मिळतात, रॅडियल नर्व्स, रेडियली अरेंज झालेले असे हे नर्व्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर नर्वस सिस्टीम जी आहे ती कशापासून बनलेली आहे, नर्व रिंग, ती रिंग कुठं प्रेझेंट आहे, माउथच्या साईडला प्रेझेंट आहे. त्या नर्व रिंग पासून रेडियल नर्व्स निघतात, त्याला आपण नर्व कॉर्ड असं म्हणतो. आणि ते नर्व कॉर्ड कंप्लीट आर्म्समध्ये काय झालेले आहेत, स्कॅटर्ड झालेले आहेत. तर इथं देखील पाहू शकता नर्व रिंग दॅट एनसर्कल द माउथ, माउथ आहे, हे माउथ आहे, ठीक आहे. आणि या माउथच्या एनसर्कल केले म्हणजे माउथच्या सराउंडिंगला नर्व रिंग आहे, म्हणजे न्यूरॉन्स पासून बनलेली एक रिंग आहे. नंतर रेडियल नर्व्स दॅट एक्सटेंड इनटू इच आर्म. आता या नर्व रिंग पासून रेडियल नर्व्स निघले, म्हणजे प्रत्येक आर्म मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने यांची नर्वस सिस्टीम जी आहे ती प्रेझेंट आहे. नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलंय, सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल वेगळे आहे, फिमेल वेगळे आहे. समटाइम बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे काय, दोन्ही सेक्स ऑर्गन्स, मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच बॉडीवरती जर का प्रेझेंट असते त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल. आता फर्टिलायझेशन यांचं एक्सटर्नल आहे, ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, म्हणजे बाय मेटामॉर्फोसिस. इनडायरेक्ट म्हणजे लार्वल स्टेज यांच्यामध्ये प्रेझेंट असते. अँड हाय पॉवर ऑफ रिजनरेशन, हाय पॉवर ऑफ रिजनरेशन म्हणजे यांची बॉडी जर का ऍक्सिडेंटली कट झाली तर त्या बॉडीच्या प्रत्येक फ्रेगमेंट पासून, तुकड्यापासून आपल्याला नवीन बॉडी मिळू शकते, त्याला आपण म्हणतो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. म्हणजे नवीन बॉडी तयार करण्याची यांची कॅपॅसिटी ही अतिशय हाय आहे. जसं पण प्लॅटी हेल्मिंथ या फाईल मधला प्लॅनेरिया बघितलं, सेम तसं
आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतं. तर आपला इकायनोडर्मेटा हा फायलम देखील कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा फायलम आपल्याला बघायचा आहे, तो आहे फायलम हेमिकॉर्डाटा. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.